मित्रांनो, हिंदूंना आता काँग्रेस ज्या राज्यांमध्ये शासन करते तिथे तोंडावर पट्टी लावून फिरावं लागणार आहे. कारण तुम्ही काही बोललात तर तेलंगणा सरकारच्या नवीन कायद्यानुसार 7 ते 8 वर्षांची जेल तुम्हाला होऊ शकते. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवनाथ रेड्डींनी घोषणा केली आहे की त्यांची सरकार लवकरच असा कायदा आणणार आहे ज्यात कोणत्याही धर्माविषयी किंवा समाजाविषयी घृणास्पद वक्तव्य केल्यास जेल होऊ शकते. पण यात घृणास्पद वक्तव्य म्हणजे काय हे आजपर्यंत सर्वोच्च न्यायालय सुद्धा सांगू शकलं नाहीये. म्हणजे कोणावरही घृणा पसरवल्याचे आरोप करून त्याला तुरुंगात टाकण्यासाठी व फक्त मुस्लिम आणि नवबौद्धांना खुश करण्यासाठीच हा कायदा आणला जातोय. कारण यांनाच प्रत्येक गोष्टीत धर्म आणि जात घुसवण्याची सवय आहे. तसं BR गवईंविषयी काही बोललं की नवबौद्ध लगेच आपला अपमान झाल्याचं सांगून समोरच्या व्यक्तीवर अॅट्रॉसिटी ॲक्ट लावतात. राज्यसभेत 2022ला दिलेला डेटा आहे की 97.7% अॅट्रॉसिटी ॲक्टचे प्रकरण साफ खोटे सिद्ध झालेत. म्हणजे एखाद्या दलित IAS अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार समोर आला तर तो उघड करणाऱ्या व्यक्तीवर अॅट्रॉसिटी ॲक्ट लावून त्याचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. आणि हेच या नवीन कायद्यामुळे सुद्धा होणार आहे, ज्याचा सर्वात जास्त उपयोग मुस्लिम समाजच करणार. भारत वेगवेगळ्या विचारधारेमध्ये शास्त्रार्थ करणारा देश आहे. एखाद्याचे विचार तुम्हाला आवडले नाही म्हणून त्याला तुरुंगात टाकणं हे त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे.